विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसेवक अधीक्षक वैद्यकीय बघा या पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। बघा, यामध्ये आपण अभ्यासक्रमानुसार विद्यार्थी मित्रांनो तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक प्रश्न हे परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्त्वाचे प्रश्न असतात, त्यामुळे सर्वांचा अभ्यास होईल। सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघा काय सांगितलेलं आहे, सामाजिक शास्त्राच्या संकल्पना, द कन्सेप्ट ऑफ सोशोलॉजी आणि समुदाय कार्य, कम्युनिटी वर्क्स। बघा, आपल्याकडे बघा समाजसेवा अधीक्षक बघा या अभ्यासक्रमामध्ये सामाजिक शास्त्राच्या संकल्पना आणि कम्युनिटी वर्क या ठिकाणी बघा अभ्यासक्रमामध्ये या दोन संकल्पना आहेत। बघा, या दोन संकल्पनांवर आधारित या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा, याचा बघा नक्कीच फायदा सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पहिल्या या ठिकाणी काय विचारलाय, समाजशास्त्रामध्ये संघर्ष या संकल्पनेचा अभ्यास खालीलपैकी कोणी केला। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, समाजशास्त्रामध्ये संघर्ष बघा या संकल्पनेचा अभ्यास खालीलपैकी कोणी केला। बघा, याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील, कार्ल मार्क्स बघा या शास्त्रज्ञाने समाजशास्त्रामध्ये संघर्ष या संकल्पनेचा अभ्यास त्यांनी हा केलेला आहे। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा, समाज हा जैविक संघटना आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले। बघा, समाज हा जैविक संघटना आहे असे खालीलपैकी कोणी सांगितलेलं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, हार्बर्ट स्पेन्सर बघा यांचं असं म्हणणं होतं की समाज हा जैविक संघटना आहे। बघा, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समाजशास्त्रामध्ये विचारले समाज म्हणजेच खालीलपैकी काय। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी बघा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। समाजशास्त्रामध्ये समाज म्हणजेच खालीलपैकी काय। बघा, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील, परस्पर संबंध असलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे समाज होय। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सांस्कृतिक परिवर्तन या संकल्पनेचा संबंध खालीलपैकी कोणाशी आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सांस्कृतिक परिवर्तन या संकल्पनेचा संबंध खालीलपैकी कोणाशी आहे। सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, सामाजिक गतीशी विद्यार्थी मित्रांनो सांस्कृतिक परिवर्तन बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी या संकल्पनेशी संबंध आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, समाजशास्त्राच्या बघा अभ्यासामध्ये विचारले कोणता दृष्टिकोन या ठिकाणी मुख्य मानला जातो। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्राच्या अभ्यासामध्ये कोणता दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा असतो। तर वैज्ञानिक बघा दृष्टिकोन हा समाजशास्त्राच्या अभ्यासामध्ये मुख्य या ठिकाणी दृष्टिकोन असतो। प्रश्न क्रमांक 6 बघा, खालीलपैकी कोणती या ठिकाणी समाजशास्त्रीय संकल्पना नाही। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। समाजशास्त्रीय संकल्पना कोणती नाही। बघा, या ठिकाणी 4 संकल्पना आहेत, सामाजिक समन्वय, आर्थिक विकास, सामाजिकरण, सामाजिक संस्था। तर आर्थिक विकास विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समाजशास्त्रीय संकल्पना नाही। प्रश्न क्रमांक 7 बघा, संस्कृती म्हणजेच खालीलपैकी काय। बघा, सोपा आणि एकदम बेसिक प्रश्न आहे, संस्कृती म्हणजेच खालीलपैकी काय। तर लोकांची जीवनशैली म्हणजे विद्यार्थी मित्रांनो संस्कृती होय। प्रश्न क्रमांक 8 बघा, सामाजिक मूल्ये म्हणजेच खालीलपैकी काय। बघा, सामाजिक मूल्य म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, आचार धर्म आणि नैतिकता बघा म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी सामाजिक मूल्य होय। प्रश्न क्रमांक 9 बघा, सामाजिकरण बघा ही संकल्पना खालीलपैकी कधी सुरू होते। बघा, समाजामध्ये विचारले सामाजिकरण बघा एक संकल्पना आहे, तर ती खालीलपैकी कधी सुरू होते। शिक्षणामध्ये, जन्मानंतर लगेच, विवाहानंतर, नोकरीमध्ये। बघा, सामाजिकरण बघा ही संकल्पना विद्यार्थी मित्रांनो जन्मानंतर लगेच या ठिकाणी सुरू होत असते। प्रश्न क्रमांक 10 बघा, सामाजिक गतिशीलता म्हणजेच खालीलपैकी काय। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सामाजिक गतिशीलता म्हणजे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, सामाजिक स्थानामध्ये बदल होणे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय या बघा पदासाठी बघा लागणारे असेच महत्त्वपूर्ण आपल्याकडे 8000 प्रश्नांचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे।
विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो DMERने बघा जो वैद्यकीय समाजसेवा बघा आपल्याकडे जो अभ्यासक्रम दिला होता बघा समाजकार्याचा बघा इतिहास आणि तत्वज्ञान, समाजशास्त्राच्या या ठिकाणी मूलभूत संकल्पना, समुदाय कार्य, सामाजिक प्रकरण, समाजकार्य, संशोधन आणि क्षेत्रीय कार्य या ठिकाणी बघा एवढा आपल्याकडे अभ्यासक्रम आहे। याच बघा अभ्यासक्रमावर आपल्याकडे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्नांचं PDF आहे। त्यामध्ये बघा जवळपास एकूण 3000 पेक्षा या ठिकाणी जास्त तांत्रिक प्रश्न आहेत। जर विद्यार्थी मित्रांनो जर पुन्हा बघा आपल्याकडचं हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त या ठिकाणी 249 फोन पे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा प्रश्न क्रमांक 11 बघा अनौपचारिक बघा ही संस्था बघा अनौपचारिक संस्था बघा खालीलपैकी कोणती आहे। बघा या ठिकाणी 4 संस्था आहेत तर अनौपचारिक संस्था आपल्याला सांगायची आहे। बघा कुटुंब विद्यार्थी एकदम बेसिक प्रश्न आहे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। अनौपचारिक कुटुंब या ठिकाणी अनौपचारिक संस्था आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा सामाजिक प्रक्रियामध्ये विचारले कोणती प्रक्रिया समाविष्ट नाही। बघा सर्वांच्या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे सामाजिक प्रक्रियामध्ये कोणत्या ठिकाणी प्रक्रिया समावेश नाही। बघा सहकार्य, स्पर्धा, संघर्ष, पगार बघा एकदम बेसिक प्रश्न आहे तर पगार या ठिकाणी यांचा समावेश होणार नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाज या शब्दाचा उगम खालीलपैकी कोणत्या भाषेमधून झालेला आहे। बघा समाज हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणत्या भाषेमधून याचा उगम हा झालेला आहे तर लॅटिन या भाषेमधून बघा समाज या ठिकाणी शब्दाचा उगम हा झालेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजशास्त्रामध्ये विचारले समूह म्हणजे खालीलपैकी काय। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक C राहील विद्यार्थी मित्रांनो परस्पर संबंधामध्ये असलेल्या व्यक्तींचा समूह म्हणजे या ठिकाणी समाज होय। बघा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 15 बघा कौटुंबिक संस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतात। बघा आताच आपल्याकडे या ठिकाणी प्रश्न झाला होता कुटुंब या ठिकाणी कोणत्या प्रकारची संस्था आहे तर अनौपचारिक बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो B राहील आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 16 बघा मूल्य म्हणजेच खालीलपैकी काय। बघा व्हॅल्यूज मूल्य बघा सर्वांच्या ठिकाणी उत्तर योग्य यायला पाहिजे सामाजिक मान्यता प्राप्त आचार मूल्य बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसंख्या यांचा बघा लोकसंख्या अभ्यास करण्याचं शास्त्र खालीलपैकी कोणतं आहे। बघा त्यांना इंग्रजीमध्ये डेमोग्राफिक या ठिकाणी असं म्हणतात। बघा लोकसंख्या अभ्यासण्याचं बघा शास्त्र खालीलपैकी कोणतं आहे। बघा जनसंख्यिकी शास्त्र बघा या शास्त्रामध्ये लोकसंख्या ठिकाणी अभ्यासतात। प्रश्न क्रमांक 18 बघा सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी मुख्य घटक खालीलपैकी कोणता असतो। बघा एखाद्या समाजामध्ये बघा परिवर्तन घडवून आणण्यासाठी कोणता मुख्य घटक असतो तर या ठिकाणी तंत्रज्ञान हा या ठिकाणी मुख्य घटक असतो। त्यामुळे बघा समाजाची प्रगती ही होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिक्षण संस्था कोणत्या प्रकारामध्ये मोडतात। बघा एकदम बेसिक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तर सामाजिक संस्था या प्रकारामध्ये या ठिकाणी शिक्षण संस्था या मोडत असतात। प्रश्न क्रमांक 20 बघा खालीलपैकी कोणती प्रक्रिया आहे सामाजिक या ठिकाणी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे। बघा सामाजिक या ठिकाणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रक्रिया कोणती आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा शिक्षण ही बघा ही प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो सामाजिकरण या ठिकाणी खूप महत्त्वाची प्रक्रिया असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजशास्त्राचं प्रमुख वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे। बघा वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थी मित्रांनो हे समाजशास्त्राचे या ठिकाणी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे। प्रश्न क्रमांक 22 बघा खालीलपैकी बघा कोणता घटक या ठिकाणी सामाजिक घटक नाही। बघा सामाजिक घटक नाही विद्यार्थी कुटुंब आहे, शाळा आहे, धर्म आहे, मोबाईल बघा या ठिकाणी सामाजिक घटक नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सामाजिक नियंत्रण बघा हे खालीलपैकी कशासाठी वापरले जाते। बघा सामाजिक नियंत्रण बघा समाजावरचं नियंत्रण बघा सामाजिक बघा वर्तन हे नियंत्रण या ठिकाणी करण्यासाठी सामाजिक नियंत्रण हे वापरतात। ऑप्शन क्रमांक C आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वर्ग ही संकल्पना कोणत्या शास्त्रामध्ये वापरतात। वर्ग बघा वर्ग बघा ही संकल्पना प्रामुख्याने समाजकार्यामध्ये समाजशास्त्र या शास्त्रामध्ये वर्ग ही संकल्पना प्रामुख्याने वापरतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे समाजशास्त्राचे बघा जनक म्हणून ऑगस्ट कॉम्ट
या शास्त्रज्ञाला बघा प्रामुख्याने समाजशास्त्राचे जनक या ठिकाणी म्हणतात. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी समुदाय कार्य. बघा या ठिकाणी आपल्याकडे सिलेबसमध्ये बघा या ठिकाणी हा घटक आहे समुदाय कार्य म्हणजे कम्युनिटी वर्क. बघा यावर आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक पहिला पास, समुदाय कार्याचं प्रमुख वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते असते? बघा समुदाय कार्य म्हणजे कम्युनिटी वर्क यांचं मुख्य उद्दिष्ट खालीलपैकी काय असते? समाजामध्ये व्यक्तीचं बघा सक्षमीकरण करणे हे समुदाय कार्याचे या ठिकाणी प्रमुख उद्दिष्ट असते. विषय क्रमांक पुढचा बघा, समुदाय कार्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रकारचा दृष्टिकोन वापरतात? समुदाय बघा कार्यामध्ये कोणत्या प्रकारचा दृष्टिकोन वापरतात? तर वैज्ञानिक दृष्टिकोन या प्रकारचा बघा प्रामुख्याने हा दृष्टिकोन समाज कार्यामध्ये वापरला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा, समुदाय कार्याचा पाया कोणत्या तत्वावर आधारित आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. समुदाय कार्याचा बघा पाया कोणत्या तत्वावर आधारित असतो? बघा या ठिकाणी सहभाग आणि सक्षमीकरण बघा या तत्वावर प्रामुख्याने समुदाय कार्याचा पाया हा या ठिकाणी आधारित असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, समुदाय कार्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची पद्धत या ठिकाणी वापरली जाते? समुदाय बघा कार्यासाठी कोणत्या प्रकारची पद्धत वापरतात? बघा समुदाय म्हटलं की समूह असतो. समूह या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 5 बघा, समुदाय कार्याचा बघा मूलभूत तत्व खालीलपैकी कोणतं आहे? द प्रिन्सिपल ऑफ कम्युनिटी वर्क्स. बघा सर्वांना या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे. समुदाय कार्याचं बघा तत्व काय असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो लोकांच्या गरजा ओळखणे. बघा ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, समुदाय कार्यकर्ता म्हणजेच खालीलपैकी कोण? बघा समुदाय कार्यकर्ता म्हणजेच खालीलपैकी कोण असतो? तर तो या ठिकाणी समाजामध्ये काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता असतो. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 7 बघा समाजामध्ये विचारले समाजातील व्यक्तींना त्यांच्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी मदत करणे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा एखाद्या समाजामध्ये विद्यार्थी मित्रांनो काही समस्या असतील काही व्यक्तींना समस्या असतील तर त्यावर उपाय शोधण्यासाठी मदत करणे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना समुदाय विकास या ठिकाणी असे म्हणतात. विषय क्रमांक 8 बघा, समुदाय कार्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची कौशल्ये आवश्यक असतात? बघा विच ऑफ द फॉलोइंग बघा स्किल रिक्वायर्ड इन कम्युनिटी वर्क्स. बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारचे या ठिकाणी स्किल असतील? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी राहील योजना, संवाद, नेतृत्व. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, योजना, संवाद आणि नेतृत्व बघा या संकल्पना ज्या कौशल्य आहेत समुदाय कार्यामध्ये महत्त्व या ठिकाणी ही कौशल्य असतात. विषय क्रमांक 9 बघा, समुदाय कार्यामध्ये विचारले सक्षमीकरण म्हणजेच खालीलपैकी काय? बघा सक्षमीकरण इम्पॉवरमेंट. बघा सक्षमीकरण म्हणजेच तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील व्यक्तींना निर्णय घेण्यास सक्षम बनवणे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर राहील. विद्यार्थी मित्रांनो बघा या परीक्षेमध्ये बघा समाजशास्त्रामध्ये या ठिकाणी जेवढ्या काही बघा संकल्पना आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या सर्वांनी बघा संकल्पना पाठ करायच्या आहेत. संकल्पना या ठिकाणी बघा आपल्याकडं अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी पूर्णपणे प्रकरण आहेत सामाजिक शास्त्राच्या संकल्पना. बघा तुम्हाला परीक्षेमध्ये संकल्पना या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न येणार आहेत. सर्वांनी या ठिकाणी संकल्पना करून जायचं आहे. बघा विषय क्रमांक पुढचा बघा, समुदाय कार्यामध्ये विचारले कोणता दृष्टिकोन प्रभावी ठरतो? बघा समुदाय कार्यामध्ये कोणत्या प्रकारचा बघा दृष्टिकोन प्रभावी ठरतो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी राहील खालून वर. म्हणजे बघा सर्वांच्या या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, समुदाय कार्याचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा समुदाय कार्याचं वैशिष्ट्य म्हणजे बघा समुदाय केंद्रित म्हणजे पूर्णपणे समूहाचा या ठिकाणी समुदाय या ठिकाणी केंद्रित असतो. विषय क्रमांक पुढचा बघा, समुदाय कार्याची प्रक्रिया कोणत्या ठिकाणाहून सुरू होते? बघा कोणत्या ठिकाणाहून सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक एका बी राहील. बघा एखाद्या ठिकाणी बघा समस्या असेल तर त्या समस्येपासून विद्यार्थी मित्रांनो समुदाय कार्याची सुरुवात ही होत असते. विषय क्रमांक पुढचा बघा, समुदाय कार्यामध्ये विचारले लोकांचा सहभाग हा खालीलपैकी का आवश्यक असतो? बघा समुदाय विकासामध्ये लोकांचा सहभाग का आवश्यक असतो? तर ऑप्शन क्रमांक बी राहील कारण त्यांच्यामुळे त्यांची गरज ओळखता येते. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, समुदाय कार्यामध्ये कोणती मूल्ये हे महत्त्वाची असतात? विच ऑफ द
बघा व्हॅल्यूज आर इम्पॉर्टन्स इन कम्युनिटी वर्क्स. बघा कोणती मूल्य महत्त्वाची असतात तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सामाजिक न्याय. बघा ही समाजकार्यामध्ये या ठिकाणी महत्त्वाची मूल्ये असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुदाय कार्यामध्ये कोणत्या प्रकारची योजना सर्वात उपयोगी ठरते. बघा कोणती योजना असते समुदाय कार्यामध्ये महत्त्वाची योजना असते सहभागी योजना महत्त्वाची योजना असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुदाय कार्याचा बघा प्रमुख टप्प्यामध्ये कोणता समुदाय कार्याच्या प्रमुख टप्प्यामध्ये कोणता टप्पा हा समाविष्ट आहे. बघा कोणता टप्पा असेल निवडणूक प्रचार नाही, भांडण समाधान नाही, बँकिंग सेवा नाही तर समस्या विश्लेषण. या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर राहील. समुदाय कार्यामध्ये लोकशाही तत्वाचे महत्त्व का असते. बघा समुदाय कार्यामध्ये लोकशाहीचं बघा महत्त्व का असते. बघा लोकशाहीचं महत्त्व का असते लोकांचा विरोध वाढतो नाही, खर्च वाढतो नाही. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील निर्णय प्रक्रिया पारदर्शक बनते त्यामुळे बघा या ठिकाणी लोकशाहीचं महत्त्व असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुदाय कार्यामध्ये विश्वासार्हता कोणत्या तत्वावर आधारित असते. बघा समूह कार्यामध्ये बघा विश्वासार्हता कोणत्या तत्वावर आधारित असते समुदायाच्या कार्यकर्त्यावरती आधारित असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुदाय कार्यामध्ये सर्वाधिक महत्त्व खालीलपैकी कशाला दिले जाते. बघा सर्वात महत्त्व काय असेल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील समुदायाच्या गरजांना. प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुदाय कार्यामध्ये सशक्तीकरणचं अंतिम उद्दिष्ट हे खालीलपैकी काय असेल. बघा समुदाय कार्यामध्ये सशक्तीकरणचं बघा अंतिम उद्दिष्ट बघा हे खालीलपैकी काय असेल. तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय बघा या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. विशेष म्हणजे बघा आपल्याकडे जो सिलेबस आहे त्याच बघा सिलेबसवर आधारित आपल्याकडे महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रश्नांचे PDF आहेत. जर कोणत्या ठिकाणी खरंच PDF पाहिजे असं तर आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा या ठिकाणी सर्व या ठिकाणी समावेश असेल. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 249 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.